माझं नाव आहे किशोर तुकाराम महाजन. माझं वय आहे 64. मी आलोय जळगाववरून. मी वरच्या जात इम्प्लांट करायला आलो नाही, कारण वरच्या जात तसं जेवणाला काम देत नव्हते. बरोबर 2021 मध्ये वरचे इम्प्लांट केले होते मी, पण ते इम्प्लांट एवढे सस्ते झाले नाही. ते आता हालायला लागले आहेत आणि एवढं चावता येत नाही, अन्न चावता येत नाही बरोबर. त्याच्यामुळे जेवण बरोबर होत नाही माझं, म्हणून मग ते इम्प्लांट मला नवीन करायचे तुमच्याकडे. 4 इम्प्लांट पूर्ण असं बारीक चावलं जात नव्हतं आणि ते इम्प्लांट हालत होते आणि हल्ल्यामुळे असं बारीक बरोबर चावतात नव्हतं आणि पूर्ण जेवण होत नव्हतं माझं. एकदम जास्त कळ झालं त्याचं खाता येत नाही, पण चपाती सुद्धा जर अशी थोडीशी नरम नसेल तर चावता येत नाही अशी, आणि त्यामुळे जेवणच बरोबर होत नाही. तर हे जवळजवळ 7-8 महिन्यापासून बरोबर वाटत नाही. ती केवढी बसल्यानंतर काय 2 वर्ष फक्त व्यवस्थित जेवण करता आलं मला. त्याच्यानंतर बरोबर जेवता येत नव्हतं असं. मग शेवटी मिक्सरमध्ये करायचं, तसं पोट भरून घ्यायचं, पातळ पदार्थ जास्त घ्यायचे, असं चालू राहायचं. मग त्यामुळे फक्त 3 इम्प्लांट होत आहे आणि ते पण 3 पण हालतायत सर्व. आता ते मला माहिती नाही, डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं आपण आपल्याला जास्त माहिती नाही. आपण डॉक्टरांकडे जातो ते म्हणतात असं करून घ्या, तसं करून घ्या. त्यांनी जसं सांगितलं तसं केलं. ते आधी सांगायचे फिक्स आहेत बुवा असं, आणि नंतर त्यांनी सांगितलं फिक्स म्हणजे फिक्स शेड्यूल असतात, 2-4 दिवसात साफ करण्यासाठी काढावं लागतात तुम्हाला, असं त्यांनी नंतर सांगितलं मला. जर मला आधी माहिती असतं की इम्प्लांट काढा घालायचे आहेत तर फिक्स केले असते, जसं आपल्याकडे करतात तसं. ते पूर्वी माहिती नव्हतं. साफसफाई करावी लागते आणि परत लावून घ्यायची. आवाज स्पष्ट येत नाही माझा, काय वेळा आवाज असं स्पष्ट नसल्यामुळे समजत नाही, आणि बोलताना पण मग थोडंसं बोलताना घाबरतो मी, कसं की केवढी बाहेर पडेल का काय, हालेल का काय, असं शब्द जे ते असे स्पष्ट येत नाहीत. प्रॉब्लेम एकच असतो की जेवण थोडंसं कमी होतं आणि कडक पदार्थ असले ते खाल्ले जात नाही. मग बऱ्याचदा अर्ध जेवण करावं लागतं, म्हणजे कमी जेवण जातं एकदम. आणि ह्या 1 वर्षापासून 8-9 महिन्यापासून एकदम कमी जेवण जाते. जे पातळ पदार्थ आहे, रस वगैरे आहेत, 2-4 शेंगा खाता येतात, पण ते जास्त चरवण होत नाही आणि पूर्ण चावले जात नसलं म्हणजे पचन पण होते बरोबर. मोबाईल पाहत राहतो आपण बऱ्याचदा. तर युट्यूबमध्ये तुमचं दिसलं की 3 दिवसात किंवा 5 दिवसात फिक्स दात बसवतात. मग ते बघितल्यानंतर मी बरेचसे युट्यूब तुमचे बघितले, माहिती घेतली, आणि नंतर 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे येऊन गेलो मग इथं, किंवा 5-7 दिवसामध्ये, 8 दिवसाच्या आत ते फिक्स होतात सर्व. नाही, मी पहिल्याच फिरलेलो आलो त्यावेळी सरांशी बोलणं झालं. सरांशी बोलल्यानंतर माझं समाधान झालं की बाबा चला आपण 5-7 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये आपलं काम होऊ शकतं. हसताना वगैरे व्यवस्थित वाटतं, खाल्लं आता त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला खाता येईल आता व्यवस्थित सर्व. आणि बोलणं वगैरे सर्व व्यवस्थित झालं, ते तर एकदम छान वाटायला लागलं मला. आता सोबत समोरशी बोलताना व्यवस्थित बोलता येते, हसता येते. हे 8-10 दिवस गेले ते थोडंसं बोरच वाटायचं. फायनल झाल्यानंतर आता एकदम फ्रेश वाटते. वेळा लांबून आल्यावर काम व्यवस्थित झालं आणि परफेक्ट झालं, समाधान आहे मला. तर अतिशय व्यवस्थितपणे डॉक्टर समजून घेत होते आणि पुन्हा त्याच्यावर इलाज करून देत होतो. आणि सर्व स्टाफ जो आहे अतिशय मनमिळावू स्टाफ आहे, म्हणजे सर्व व्यवस्थित बोलणं चालणं आहे पर्यंत. म्हणजे कोणत्याही पेशंट आला, म्हणजे मी झालो असं नाही, पण आता मी बघतोय तिथं की कोणत्याही पेशंट आला म्हणजे आधी स्माईल करून त्यांच्याशी बोलणं चालणं, पाणी घ्या, नाश्ता पाहिजे का, चहा पाहिजे, सर्व विचारपूस व्यवस्थित केली जाते. शेव वगैरे खायची नाही. मी जेव्हाही कॉल केला असेल मॅडमांना म्हणा, डॉक्टरला म्हणा, अतिशय व्यवस्थितपणे बोलणं असायचं आणि सर्व टायमिंग वगैरे व्यवस्थित सांगायचे की एवढ्या वाजेपर्यंत तुम्हाला यायचं आहे. आणि त्या टायमाला आल्यानंतर बरोबर नियोजनाप्रमाणे काम चालत होते. ज्यावेळी बोलवलं त्यावेळी बरोबर टायमिंग प्रमाणे सर्व पेशंट काम बघितलं जाते. ओके. हर मुस्कान के पीछे एक कहानी होती है और उस कहानी को हम दोबारा लिखते हैं। ओरोफेस, भारत का स्माइल एक्सपर्ट।